या एचडीएल चषक गासपाडा एचडीएल चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत आहे. तर श्रीराम कसरानीनं नाणेफेक जिंकलं, टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण अर्थात चूज टू फील्ड फर्स्ट बोल्ड करण्याचा याचा अर्थ गोलंदाजी करण्याचा निर्णय तिथून झालाय. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत. गेल्या वर्षी आपण या संघाला पाहिलं होतं ज्या पद्धतीनं बॅटिंग केली होती कोसमाई खाडीच्या संघानं. अशोक भोईर अर्थात एबीए नावाने सर्वांना परिचित असा खेळाडू. गेल्या वर्षी आपण एटीएल चषक 2023 मध्ये एबीची तळपलेली बॅट आपण पाहिली होती आणि तोच खेळाडू आता मैदानावरती पुन्हा एकदा कोसमाई खाडीकडनं सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. सागर आणि दुसऱ्या बाजूला अशोक भोईर अर्थात एबी आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी पहिली ओव्हर घेऊन धीरज. स्ट्रायकर एंडला सागर आहे, नॉन स्ट्रायक एंडला अशोक भोईर. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी धीरज. कालचा एक मॅच पाहिला आपण कोसमाई खाडी ए वर्सेस श्रीराम कसराळीचा. त्याचा रिझल्ट काय होता आणि कसा मॅच झाला होता त्यावरती चर्चा होणार आहे. पण तो तास कोसमाई खाडी बी वर्सेस श्रीराम कसराळी या दोन संघादरम्यानला हा मॅच. पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा तिथून पंचाकडनं होतोय. धीरज आहे गोलंदाजीसाठी रेडी झालाय. अशोक आणि सागर ही जोडी मैदानावरती आणि हा पहिल्या फेरीचा शेवटचा मॅच आहे. आणि या सामन्याच्या थोडस पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण नवीन ड्रॉ करणार आहोत. नवीन ड्रॉ असणार आहे. तर जे विजयी कर्णधार आहेत विजयी संघाचे कर्णधार अकोटामध्ये चेंडू शॉर्टम बॉल केला. क्षेत्ररक्षक नाहीये, दूरवरती चेंडू चालला बॉन्ड लाईन स्क्वेअर रिझर मध्ये चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. एचडीएल चौकार. आपण पाहिला होता आणि त्याचं ग्रामदेवत आहे त्याचं एक गाणं इथून वाजलं गेलंय. चेंडू गेला सरला बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार कोसमाई खाडीनं या चौकारानं मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करून दिलेली आहे. सागरच्या बॅटमधनं हा चौकार पाहिलाय. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू क्लास दाखवणारा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह केलाय. चेंडू चाललाय 1 2 3 4 चांगला फटका. सकाळपासून काही फटके पाहिलेत त्याच्यातला एक चांगला फटका सागरने खेळलाय. कव्हर ड्राईव्हचा सुंदर चौकार. कोसमाई देवीचं गाणं हे वाजलं गेलं जे ग्रामदैवत राहिले खर्डीचं ते गावाचं आणि तेच सॉन्ग गाणं इथे वाजलं गेलंय. चौकार आलाय. फुलटॉस बॉल खेळायचा प्रयत्न होता. कव्हरच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न होतो. एस्टेटच्या हाता लागून चेंडू गेलाय तिथून स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. एका धावानीची धाव फलका जाऊन पोहोचलाय तो. 3 चेंडूचा खेळ आता पूर्ण झाला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती 10. धीरज गोलंदाजी करतोय आणि त्यांच्या समोर आहे एबी. एबीचा फटका खेळला मिड विकेटच्या रिझन मध्ये. एक धाव या चेंडूवरती पूर्ण करतोय अशोक भोईर ज्याचा उल्लेख आम्ही केला होता. म्हणजे एबी या नावाने परिचित आणि गेल्या वर्षीचा खेळ त्याचा त्याकरता उल्लेख केला होता. आपण पाहिला होता क्वालिफाय होताना जो संघ आणि त्याच संघाचा प्रमुख फलंदाज म्हणून एबीकडे आकोटाब्याचा चेंडू आयोग केला. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिझन मध्ये. क्षेत्र तेच आहे आकोटाब्याची गोलंदाजी आणि त्याचा पुरेपूर समाचार सागरने घेतलाय. सागरने या षटकामध्ये ठोकल्या 3 चौकार. धावा फलकावरती धावा आतापर्यंत फक्त 5 चेंडूचा खेळ झालाय. धावा फलकावरती 15.
खेळ झाला. धावा आहे धाफलकावरती 15. मागचा मॅच होता जो कमी धावसंख्येचा होता त्याच्या अगोदर 57 धावांचा आपण सामना पाहिलाय. काल एक सामना झालाय जो कोसमाई काडी ए आणि श्रीराम कसराली जो 53 धावांचा मॅच कालच्या दिवसामध्ये पाहिलाय. कट करायचं होतं चेंडूला पण तितका जागा नव्हती, तितकी रूम नव्हती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धाफलकावरती 15, सागरच्या नावावरती 12, अशोकच्या नावावरती 1. पहिलं षटक थोडंसं मागणं ठरलंय. धीरज एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊया. कोसमाई काडे दुसऱ्या बाजूला श्रीराम कसराली. आणि आज जसा दिवस झाला, आज जर बघितलं 11 जानेवारीचा दिवस आहे बरोबर. 11 दिवसाचा जो अवधी आहे त्यानंतर 22 जानेवारी भव्य दिवस श्रीराम मंदिर म्हणतं एक आराध्य दैवत आणि त्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपण त्या मंदिरामध्ये श्रीरामाची प्राण प्रतिष्ठा जी होणार आहे आणि पूर्ण आपल्या देशभर आहे सध्याच्या घडीला एकच तो नारा गुंजतोय आणि तो 22 जानेवारीचा दिवस त्याची आतुरता प्रत्येक आपल्या देशवासियाला राहिले. विपुल वैती येतोय. कॉट बिहाइंड आउटसाइड एज आणि बिग विकेट. अशोक भोईर बास झाल्यात. पहिल्या चेंडूवरती विपुलनं टिपलाय हा विकेट गॉन. जे गाणं वाजलं गेलं ज्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ही स्पर्धा आपण बघतोय. अर्थातच जिल्हा परिषद ठाणेचे माजी अध्यक्ष आणि बहुजन विकास आघाडीचे एक ज्येष्ठ असे नेते सन्माननीय श्री काशीनाथ पाटील यांचं नामोल्लेख कारण त्यांचं मार्गदर्शन नेहमीच राहिले. या संपूर्ण आपल्या टीमला आई जीवदानी ग्रुपला त्यांचं मार्गदर्शन राहिले आणि तेच सॉन्ग तेच गाणं इथे वाजवलं गेलं. विकेट आलाय अशोक भोईरच्या रूपाने. पहिला विकेट गमावला टीम कोसमाई काडीच्या संघानं. नवीन फलंदाज दीप जो स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. आकोटाप्याचा चेंडू आहे. चेंडू हवेत राहिला. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज जातोय. चेंडूच्या खाली टिपला झेल. चांगला झेल टिपलाय तिथून विपुलला. पहिला तर वाटलं होतं चेंडू थोडासा त्याच्या नजरेतनं थोडासा हरवलाय की काय लॉस झालाय की काय पण विपुलला पाहिला आणि विपुलला लागोपाठ एका पाठोपाठ एक दुसरा विकेट प्राप्त केलाय. एक दुसरा विकेट. हा विकेट बघा विपुलचा चेंडू होता. आकोटाप्याचा चेंडू होता. पुलचा प्रयत्न होता. टॉप एज लागला होता. चेंडू बराच वेळ हवेत राहिला होता. पहिला वाटला कव्हरचा क्षेत्ररक्षक येईल त्यानंतर विपुलने पाहिलं आणि फॉलो थ्रू मध्ये पाठी मागे धावत जाऊन काय सुंदर झेल विपुलनं टिपलाय. दुसरा विकेट गमावलाय. एक हॅट्रिक याच्या अगोदरच्या मॅच मध्ये पाहिले. आकाशनं एक हॅट्रिक घेतलेली आहे याच्या अगोदरच्या मॅच मध्ये. आता विपुल वैती जो आता आलाय हॅट्रिकच्या मोक्यावरती. बघा विपुल वैतीच्या नावामध्ये 2 व्ही आहेत आणि विनिंगचा सुद्धा म्हणजे विक्ट्रीचा सुद्धा जो व्ही असतो. आता बघू तो लावण्यासाठी विपुल तयार झाला. हॅट्रिकच्या मोक्यावरती आहेत पण अर्जुन आहे. अर्जुनला म्हटलं की त्याच्या निशाणा तेज असतो. आता अर्जुन आला नवीन फलंदाज हॅट्रिकच्या मोक्यावरती रेडी आहेत. विपुल डब्ल्यू आणि यावेळेला पाठीमागे गेला अर्जुन का निशाणा तेज आहे आणि अर्जुनला पॉइंटच्या डोक्यावर तिसऱ्या चेंडूवरती ठोकलाय. चौकार HDL 4 चौकार. इथून बघा
पाठीमागे गेल्या तिथून पॉईंटच्या डोक्यावर चांगला फटका खेळला म्हणून अर्जुनचा उल्लेख केला होता. अर्जुनचा निशाणा, अर्जुन का निशाणा तेजी होत आहे आणि अर्जुनने बघा बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या डोक्यावर खेळला. काही फटके पाहिले, कव्हर ड्राईव्ह पहिला पण सागरच्या बॅट मधला हा थोडासा अप्पर कट होता चौकार. आता थोडासा फ्लॅट बॅटेड केला, फटका तोच होता, कुठं चेंडू होता पण पहिला तुम्ही बॅटची फेस ओपन केली, आता फेस समोर आणली, फुल फेस ऑफ द बॅट. बघा दोन फटक्यामध्ये थोडासा फरक होता, पहिला स्लाइस कट केला होता आणि आता थोडासा फ्लॅट बॅटेड, हा फ्लॅट बॅटेड करण्याचा प्रयत्न तिथून केला होता. धाबाय दाफलकावरती 19.1 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला आहे. थोडासा टॅप पद्धतीने चेंडू खेळतो, चेंडू जातो, जोपर्यंत फील्ड केला जाईल एक धाव या चेंडूवरती पूर्ण केलं जातं. 1.5 षटकांचा खेळ धावा आहेत दाफलकावरती 20 वरती जाऊन दाफलका पोहोचलाय. हो चांगला फटका, चांगला सागरच्या बॅट मधला फटका आला, चेंडू चाललाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. एक कव्हर ड्राईव्ह पहिला, हा थोडासा पिच ड्राईव्ह होता, थोडासा लॉफ केला होता कव्हरच्या डोक्यावर, चांगला फटका आणि त्याची परिणती चौकारामध्ये चौकार. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये बघायला नक्कीच आवडेल. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू होता आणि काय फटका खेळला, ताकद जोगली, टायमिंग दिलं आणि कव्हरच्या डोक्यामध्ये एक लॉफ्टेड ड्राईव्ह खेळलाय. क्षेत्ररक्षक मध्ये कोणी असतं तरी रोखू शकले नसता, इतका गॅप मध्ये चेंडूला खेळलं होतं. कोसमाई खाडी 2 षटकांचा खेळ संपलाय, 12च्या सरासरीने केला 24 धावा. सागर खेळतो 16 वरती, अर्जुन खेळतात 5 वरती. मागचं षटक जे 9 धावांचं आलं होतं, 16 धावा बघा सागरच्या नावावरती, अर्जुनच्या नावावरती 5 धावा, 2 एक्स्ट्रा रन ऍड आहेत, अजून 24 धावा केल्या. इथून प्रोजेक्ट स्कोर जर 48 वरती बोलतोय, 2 गोलंदाज वापरले धीरज आणि विपुल, पहिलं 14 त्यानंतर 9 धावा या षटकामध्ये आल्यात. 2 विकेट विपुलने जरूर प्राप्त केली, हॅट्रिकच्या मोक्यावरती विपुल होता पण त्यानंतर अर्जुनने ठोकलेला चौकार. सागरचा एक चांगला कव्हर ड्राईव्ह, लॉफ्टेड ड्राईव्ह सागरचा आपण पाहिलंय. आता गोलंदाजीसाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय गौतम वैती. चला पहिल्या फेरीचे जे विजेता संघ आहेत त्याचे कर्णधार या श्री गणेश मोदलपाडा, वाघोबा खंदरपाडा, साईनाथ कोशिंबे आणि श्री गणेश तळ्याचा पाडा. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता, थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू निघून जातो. गौतम वरती जबाबदारी आहे, 2 षटकामध्ये 24 धावा केल्यात. पहिला चेंडू बघा थोडासा लेट स्विंग झाला, जसा लेट स्विंग होतो ना तसा लेट स्विंग थोडासा झालाय. हाय एम ऍक्शन आहे गौतमची यांची आणि रिलीज ऑफ द डिलिव्हरी त्यावेळेला ज्यावेळेला थोडंसं मधल्या बोर्डावरती जोर दिला जातोय आणि त्याच्यानं रिलीज केल्यानंतर चेंडू थोडा स्विंग झालाय, बाहेरच्या दिशेनं निघून गेलाय. क्लीन बॉल, प्लेड ऑन, सरळ चढेल डावी यष्टी उद्ध्वस्त आणि अर्जुनच्या रूपाने लागलाय हा तिसरा धक्का कोसमाई काडी बी संघाला. क्लिअर दिसत होता. पुन्हा एकदा चेंडू थोडासा कव होता, बाहेरच्या दिशेने जात होता, लेट स्विंग होत होता, खेळण्याचा प्रयत्न होता, प्लेड ऑन, बॅटच्या खालच्या टोकाला लागला, इनसाइड एज लेमन कट ज्याला म्हणतोय असा हा चेंडू लागलाय आणि यष्ट्यांवरती चेंडू आदळलेला आहे. गौतमकडे जे आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत चांगल्या वेळेला, लाईन अँड लेन त्यानं हाताळलेत. जर रोखायचं असेल प्रतिस्पर्धी संघाला कोसमाई काडीला तर याच लेंथवरती तुम्हाला गोलंदाजी हाताळावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूला सागर जो नॉनस्ट्राईक घेतला आहे आणि प्रसाद जो नवीन फलंदाज दाखल झालाय खेळपट्टीवरती. धावा दाफलकावरती 24 फुलटॉस बॉल होता, चेंडू खेळला मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. बॅक टू बॅक दुसरा झटका आणि गौतमला लाभलाय हे दुसरं यश. प्रसादी आल्या पुन्हा एकदा माघारी परतलाय. 4था विकेट गॉन कोसमाई काडी बी टीम.
हा लोअर फुल टच चेंडू होता बघा, लोअर फुल टच चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न केला होता मिडविकेटच्या डोक्यावरनं तिथून केला होता. जास्त उंची होती, लांबी थोडीशी कमी होती. चेंडू बराच वेळ हवेत राहिला आणि चांगला झेल वैभवनं तिथून. वैभव नवीन फलंदाज आहे आणि मिडविकेटला क्षेत्ररक्षक होते यश, आणि यश आणि आरामात झेल टिपला. मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं विपुल हॅट्रिकच्या मोक्यावरती होते. आता हॅट्रिकच्या मोक्यावरती पुन्हा एकदा गौतम मोहिती आहेत. हॅट्रिकच्या मोक्यावरती आहेत. तिथून विपुलला हॅट्रिक नाही साध्य करता आली. गौतम ती साजरी करतोय का? वैभव नवीन फलंदाजा स्ट्रायकर एंडला. फुलटॉस चेंडू हवेमध्ये चेंडू खेळला. यश, यश आला चेंडूच्या खाली. हॅट्रिक डब्ल्यू डब्ल्यू अँड अगेन डब्ल्यू गॉन. साध्य केले आहेत आणि यश आले, यश समोर आले आणि तिन्ही विकेट जरी आपण पाहिल्या तर पहिला जो विकेट प्राप्त केला होता तो थोडासा प्लेडाऊन झाला होता सागर, आणि त्यानंतरच्या चेंडूवरती लोअर फुल टच चेंडूवरती विकेट प्राप्त केला होता. आणि मागच्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर विकेट प्राप्त झाला. 3 विकेट लागोपाठ प्राप्त केला होता. गौतमनं पुन्हा एकदा नवीन फलंदाजा मैदानामध्ये दाखल होतोय. महेश, महेश समोरच्या दिशेने चेंडू केलाय. चांगला फटका. 3 विकेट गेल्यानंतर महेशने आल्या आल्या चांगला फटका खेळलाय आणि महेशच्या बॅटमध्ये दणदणीत कणकणीत चौकार. मोमेंटम होतं, मोमेंटमला क्रॅक करणं थोडंसं आवश्यक होतं आणि महेश यांच्या बॅटमधनं हा चौकार आला 4 धावांचा. गेल्या 4-5 चेंडूवरती धावा नव्हत्या आल्या. धावा झाल्या दाबल करती 28-28. कुठं पाहिजे चेंडू तर बॅटला लागला, शरीरावरती चेंडू आदळलाय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांचा धावा येतात धावफलकावरती. 28 मैदानाच्या आतमध्ये थोडीशी पाण्याची व्यवस्था करा. एक ब्रेक घेऊया, गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा येऊया या मॅचच्या दिशेनं. या गासपाडा एटीएल चषक 2024 टायटल सॉन्ग इथून वाजलं गेलं. प्रत्येकाचं योगदान आहे या संपूर्ण स्पर्धेला. मार्गदर्शन आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 28 वरती धावफलक पत्ता. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय सनी. अकोटाब्याचा चेंडू आहे. मिस्टेक स्ट्रोक झाला होता. क्षेत्ररक्षक नाहीये. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती होता. जोपर्यंत शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक येईल. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण करतोय. धावा झाल्या धावफलकावरती 29. श्री गणेश मोदलपाडा, वाघोबा खंदरपाडा, साईनाथ कोशिंबे, श्री गणेश तळेचा पाडा आणि चालू सामन्यातील एक प्रतिनिधी आपण रेडी राहा, कारण ड्रॉ जो होतोय या 5 टीम मध्ये, म्हणजे चालू सामन्यातील विजयी संघ अशा 5 टीम मध्ये आता दुसऱ्या फेरीसाठी ड्रॉ केला जातोय. या षटकाच्या समाप्तीनंतर आपण ड्रॉच्या दिशेने जाणार आहोत. अकोटाब्याचा चेंडू आहे. चांगला फटका खेळलाय. चेंडू क्षेत्ररक्षक नाहीये. तिथे जातो स्क्वेअर लेग रिझन मध्ये. चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर. महेश यांच्या बॅटमधनं दुसरा चौकार आलाय. HDL चौकार.
महेश याने जर पाहिलं तर 7व्या क्रमांकावरती होते, 7 वरती आले आहेत, पण सागरला व्यवस्थित साथ देत आहेत. सागरवरचा दबाव त्या 2 चौकारांनी थोडासा कमी झालाय. दाखोटप्याचा चेंडू, दाखोटप्याचा चेंडू होता, थोडीशी पटकी घेऊन ती खेळण्याचा प्रयत्न तिथून केला होता. वेगवान पद्धतीने चेंडू पाठीमागे निघून गेला. सदीने काय प्रत्युत्तर दिले बघा. पहिला चौकार आला होता, त्यानंतर आखोटप्याचा हा चेंडू होता, थोडासा वाईट बाउन्सर हाताळण्याचा प्रयत्न सनीने केला होता. 3 चेंडूचा खेळ राहिलाय. धावायत दाफलकावरती 33 धावायत. इथून 40च्या आर की पार, 40च्या पार जाईल का इथून कोस्माई खाडी बीचा संघ की दुसऱ्या बाजूला 40च्या आत रोखण्याचा प्रयत्न करतोय श्रीराम कसराईचा संघ. मागचा कालचा मॅच होता 53 धावांचा, आता धावा झाल्या दाफलकावरती 33 वरती. धावफलक जाऊन पोहोचलाय. क्षेत्राची रचना थोडीशी बदलली. ऑफ साइड दिशेने 4 क्षेत्ररक्षक बॉन्ड लाईन, थर्ड मॅन आहे, पॉइंट आहे, एक्स्ट्रा कव्हर खेळण्याचा प्रयत्न होता. ते चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. एक धावे चेंडूवरती पूर्ण केली गेली. सेट होता आणि एक धाव्याने धावफलक जाऊन पोहोचला आहे. 34 वरती जाऊन पोहोचला सागर. 2 चेंडूचा खेळ राहिला. सागर जी चांगली बॅटिंग करत होते, बराच वेळानंतर सागरला स्ट्राईक मिळालाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे, बराच वेळ हवेत राहिला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या एका हातामध्ये चांगला झेल तिथून टिपलाय. क्षेत्ररक्षक होते तिथे योगेश आणि योगेशनं एका हातामध्ये हा झेल टिपलाय. 6वं विकेट गमावलंय. मागच्या जर 9-10 चेंडूचा खेळ बघितला आपण तर सागरला स्ट्राईकच आला नव्हता. तो एक चौका ठोकल्यानंतर 10व्या चेंडूला तो स्ट्राईकला आला. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन थोडं, म्हणून म्हटलं ना स्ट्राईक रोटेट नाही झाला, त्याचाही परिणाम सागरवरती झाला होता. शेवटचा बॉल आहे, धीरज आहेत नवीन फलंदाज स्ट्रायकर हेंडला. फुलटॉस बॉल आहे पण बराच बाहेर आहे, बराच विकेटच्याही बाहेर. याचा अर्थ जी विकेट आहे त्या विकेटच्याही बाहेर गेला चेंडू. नो चेंडूचा इशारा पंचाकडनं झालाय. एक धावे चेंडूवरती पूर्ण धावा झाल्या दाफलकावरती. 35 शेवटचा चेंडू आहे. यानंतर ड्रॉ होईल. 5 टीम मध्ये आपण जो ड्रॉ करणार आहोत दुसऱ्या फेरीसाठी. फील्डचा चेंडू समोरच्या दिशेने खेळ. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फील्ड केलं गेलं. एक धावे चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा देखील चेंडूवरती पूर्ण केले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. तिसरी धाव घेताना इथे गडी झालाय बा. आता 2 धावा शेवटच्या चेंडूवरती. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत दाफलकावरती 37 धावा झाल्यात कोस्माई खाडी बी संघाच्या. 38 धावांचं आव्हान श्रीराम कसराईने ठेवलंय. काल 53 धावांचं 53 धावा केल्या तर 54 धावांचं लक्ष्य जे ठेवलं होतं ते नाही पार करता आलं कोस्माई खाडी संघाला. संघाला बघूया या 38 धावांचं आव्हान श्रीराम कसराईने ठेवलेल्या बॅटिंग कारवरती नजर टाकली. सागरची 17 धावांची इनिंग, त्यानंतर 5 धावा अर्जुनच्या. एक चांगला फटका अर्जुनच्या बॅटमधनं पाहिला. 9 धावा महेशच्या. 2 चौकार महेशच्या बॅटमधनं आपण पाहिलंय. 3 एक्स्ट्रा रन आणि 4 षटकामध्ये 37 धावा केल्या ते कोस्माई खाडी बी टीमनं. आणि बॉलिंग जर पाहिली तर गोलंदाजीचं जर आपण विश्लेषण करायचं झालं तर धीरज जे पहिले षटक मागडं ठरलं, विपुलने येऊन कमबॅक केलं. 2 विकेट त्याने घेतल्या 9 धावा आणि त्यानंतर गौतम वैतीनं तिथून साकारलेली ती हॅट्रिक आपण पाहिली. 3 विकेट गौतमच्या नावावरती. सनीचं 9 धावांचं शेवटचं षटक. धावा आहे दाफलकावरती 38 धावांचं लक्ष्य ड्रॉ केला जातोय. 5 संघादरम्यान इथं ड्रॉ केला जातोय. कोण कोणाशी खेळेल दुसऱ्या फेरीमध्ये त्यासाठी ड्रॉ आहे. कॉम बॉक्स मध्ये थोडासा हलकासा बदल पुन्हा एकदा असतील धनंजय पाटील. चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जातो. श्री गणेश मोदलपाडा संघाचे कॅप्टन श्री गणेश मोदलपाडा, वाघोबा खंदेरपाडा संघाचे कर्णधार आहेत धनंजय व्यासपीठावरती. साईनाथ कोशिंबे संघाचे कर्णधार श्री गणेश तल्याचापाडा.
संघाचे कर्णधार आमच्या दिशेने आहेत आणि या मॅच मधील एक एक प्रतिनिधी जमजास्त त्या व्यासपीठावरती आहेत. चिठ्ठ्यांचा ड्रॉ तो चिठ्ठ्यांचा ड्रॉ या ठिकाणी केला जातोय. चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जातोय. 2 चिठ्ठ्या सुरुवातीला उचलल्या जात आहेत ज्यांचा पहिला मॅच असणार आहे. पहिला मॅच आहे तो संघ आहे वाघोबा खंदरपडा. हा संघ मात्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल साईनाथ कोशिंबे. वाघोबा खंदरपडा वर्सेस साईनाथ कोशिंबे असा पहिला मॅच होणार आहे. दोन्ही कॅप्टनना विनंती आपण इथे थांबायचं. त्यानंतर लगेचच टॉस केला जाईल. त्यानंतर पुढील ज्या 2 चिठ्ठ्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये विजयी संघ मैदानावरती आपण पाहणार आहोत. या मॅचचा विजयी संघ असेल आणि त्यांच्या सोबत असेल श्री गणेश तलाचा पाडा संघ आपण पाहणार आहोत. आणि जी मॅच मध्ये बाय घोषित करण्यात आलेली आहेत ती पहिल्या मॅच मध्ये श्री गणेश मोदलपाडा संघाला या पहिल्या मॅच मध्ये बाय मिळालेले आहेत. तर अभिनंदन असतात. मी दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतो आपण यायचं आहे. धनंजय तिथून कर्णधार असतील. आपण लगेचच टॉसच्या दिशेने वळणार आहोत. जो पहिला मॅच आहे त्या पहिल्या मॅचच्या टॉसच्या दिशेने. नाणेफेकीचा कॉल आहे तो नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जाईल. विलासजी गरज ज्यांना विनंती असेल आपल्या सोबत टॉस केला जातोय. आपण यायचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि कर्णधार साईनाथ कोशिंबे रमाकांत कर्णधाराला पाठवा लगेच. तिथून मॅचला देखील सुरुवात होते. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या जोडीने झैरबाई असतात. झैरबाईंचा आवाज आपण ऐकणार आहात. साईनाथ कोशिंबे संघाचे कॅप्टन थोडंसं घाई करा. आपण लवकरात लवकर या इथे. जो पहिला मॅच होणार तर पहिला दुसऱ्या फेरीतील पहिला मॅचचा टॉस केला जाईल. मॅचच्या दिवशी आपण जातोय पहिला बॉल. बॅकवर्डला गेला बॉलला मात्र आपण तिथून पाहिलं तर स्लॅश केलं गेलं. खेळाडू चेंडूचा पाठलाग करतात. बॉलला थांबवण्यामध्ये यश लाभेल का तर नाहीत. चेंडू मात्र निघून गेलाय. पहिल्याच बॉलवरती मिल्टा धावा 4. गासपाडा HDL चौकार. साईनाथ कोशिंबेचा संघ कुठे असाल तर आपण लवकरात लवकर दाखल व्हावं. कर्णधार रमाकांतला विनंती. रमाकांत आपण लवकरात लवकर या. एक चेंडू दखल संपला गेला. धावा धावफलकावरती 4. पुढील बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडूला मात्र खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येतात. बॉलला मात्र अडवण्यामध्ये यश लाभल्यात. परंतु तिथून फेकी थोडीशी खराब झाली होती. कमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आमच्या जोडीने झैरबाई यांचा आपण आवाज ऐकणार आहात. धावफलकावरती धावा जर पाहिला तर जाऊन पोहोचतात 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. विपुल वैती यश वैती जोडी मैदानावरती आहेत आणि संघाच्या वतीनं पहिलं षटक आहेत ते दीप यांच्यावरती जबाबदारी दिली गेली. झैरबाई शुक्रिया धनंजय. फिर से एक बार सभी का स्वागत है. बेहतरीन मुकाबला चलता हुआ दोनों टीमों के 38 का पीछा करती हुई टीम. फिर टॉस गेंदी गेंद को मोड़ दिया उस साइड स्क्वायर पर. कोई खिलाड़ी के पास मौका नहीं है. गेंद जाएगी सीम मारेगा के बाद. HDL सिक्सर कमांड दीजिए. फुल टच बॉल क्रिकेटमध्ये बहुतांश वेळी कोणी सोडत नाहीत. त्याच बॉलचा मात्र पुरेपूर समाचार घेतला यश वैतीनं आणि बॉलला पाठवलं सरळ सीमारेषेच्या पार. 6 धावा येतात. 6 धाव्याने धावसंख्या जर आपण पाहिली तर श्रीराम कसरळी संघ जाऊन पोहोचतोय. करत धावा आणि डीजे बरोबर टायमिंग देखील साधलेत. म्हणजे श्रीरामाची जी गीत आहे ते डीजेच्या माध्यमातून सध्या प्ले केली जात आहेत. दुसऱ्या बाजूला कोसमाई खर्डीचा जो बीचा संघ आहे पुन्हा खेळण्याचा प्रयत्न. सुरत फटकावून साईडला मात्र बॉलला वावलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. तिथून मात्र बॉलला अडवण्यामध्ये यशस्वी तर झाल्यात परंतु धावा आहे त्या मैदानावरती पूर्ण केल्या जातात. पुन्हा एकदा 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. झैरबाई तुमच्याकडे नुसते मोठे फटके असून चालत नाहीत तर तुम्हाला टायमिंग सहित मैदानावरती प्रत्येक चेंडू तुम्हाला कशा प्रकारे वळवायचा आहे ह्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर मैदानावरती हे संपर्क चेक करतात. तिथून स्क्रीनवरती चेक केलं जाईल. पंच दिनेश मांगेला सर असतील जे थर्ड अंपायर आहेत. अंपायरचा हा रेफर आहेत. पंचांनी मात्र रेफर केले गेलेत. परशुराम पाटील गंभीर सरांनी मात्र रेफर केलेत.
तिथून चेक केलं जाईल आणि त्यानंतर डिसिजन आहे ते आपल्यापर्यंत कळवलं जाईल. चेक केलं जात आहेत, डिसिजन आपल्यापर्यंत कळवलं जाईल. थोडं अंपायर अजूनही चेक करत आहेत. रमाकांतला विनंती, रमाकांत कर्णधार सायनाथ कुशिंबे, चला टॉस साठी या. दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच असणार आहे वाघोबा खंदरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट सायनाथ कुशिंबेचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. सध्या डिसिजन आहेत ते अजूनही पेंडिंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर अंपायर चेक करतायत पाय तिथून स्पर्श झालाय का बाउंड्री लाईनला की क्षेत्ररक्षक मध्ये आहे, ह्या गोष्टी मात्र तिथे पाहिल्या जातात, निहाळल्या जातात. क्रुशियल कॉल असू शकतो मैदानावरती आणि तिथून या गोष्टी चेक करण्याचा प्रयत्न सध्या करतायत. स्वतः डीबीएन लाईव्हचे धनंजय मांगेला इथे या ठिकाणी या गोष्टी चेक करतायत. पण जो दिनेश मांगेला सर आहेत जे थर्ड अंपायर्स मैदानावरती सध्या पाहू शकतात आपण चेक करतायत. येस, अडवलं गेलंय पंचाच्या माध्यमातून थर्ड अंपायर कडून तोच डिसिजन आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूवरती घेतला गेला 2 धावा. बरोबर या 2 चेंडूनंतर आपण टॉसच्या दिशेने वळणार आहोत. धावा धावफलकावरती आहे 13. या षटकातील हे 2 चेंडू खूप निर्णायक असणार आहेत. ओव्हर द विकेट फुलर लेनचा बॉल बहुधा कोणी सोडत नाहीत आणि चेंडूला मात्र पाठवलंय पुन्हा त्या सीमारेषेच्या पलीकडे. मिळतं धावा 6. यश वैती यांच्या बॅटमधून आणखीन एक धडाकेबाज सिक्सर 6 रन. मैदानावरती सुरू आहे. यश वैती मैदानावरती करतोय बॅटिंग, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 सिक्सर हे मात्र पाहायला मिळालेले आहेत. एक डबल त्याने घेतलाय आणि धावफलकावरती धावा जर पाहिली तर श्रीराम कसराळी संघाची धावसंख्या आहेत ती मात्र बिनबाद नाबाद 19 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. समीकरण 19 बॉल आणि 19 धावांची गरज. शॉर्ट बॉल आहे, लवकर पोझिशन मध्ये आले, बॉलला हुक केलं, बॉल मात्र निघून जातो सरळ सीमारेषेजवळ. क्षेत्ररक्षक मैदानावरती येतात तोपर्यंत 2 धावा आहेत त्या मात्र इझिली कंप्लीट केल्या गेल्या. पहिल्या षटकाच्या खेळ समाप्तीनंतर धावा आहे धावफलकावरती 21. जाऊयात आपण टॉसच्या दिशेने, तिथे केला जाईल टॉस. दोन्ही संघाचे कर्णधार आहेत ते मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. वाघोबा गरज संघ एका बाजूला वाघोबाचा खंदरपाड्याचा संघ आहेत, आपल्याची गरज साहेब आहे त्यांच्यासोबत होते टॉस. काटा म्हटलं गेलंय आणि काटा झाला, यानी की टॉस जो आहे तो टॉस सायनाथ कुशिंबे संघाच्या बाजूने लागलेले आहेत. मी मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठामध्ये जाऊन स्थानपन्न व्हावं. रमाकांत प्रश्न जास्त नसणार आहेत, लवकरात लवकर आपण डिसिजन कळवा. दोन्ही संघांना शुभेच्छा देणार आहोत. सायनाथ कुशिंबे संघानं टॉस जिंकलेला आहे, निर्णय आपल्यापर्यंत थोड्याच वेळामध्ये पोहोचवला जाईल. पुन्हा तर कॉमेंट्री बॉक्समध्ये जातोय जिथे झहीर भाई जॉइन आहेत. थँक्यू, शुक्रिया धनंजय. एक बेहतरीन मुकाबला आप देख रहे हैं, दोनों टीमों के बीच एक लाजवाब आप 18 गेंदें और 17 रनों की दरकार है मुकाबला जीतने के लिए. लाजवाब बल्लेबाजी का जलवा होता हुआ यश इसी द्वारा बेहतरीन बल्लेबाजी की है. अभी तक बात की जाए तो 4 गेंदें और 16 रन पर बल्लेबाजी का जलवा बिगड़ा है. विफुल की बात की जाए तो वहाँ पर 2 गेंदें और 5 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं. गेंदे हैं मैदान पर, अब 18 रन आने बाकी है. 17 38 का एक छोटा सा लक्ष्य है. अच्छी बल्लेबाजी का जलवा दिखाते हुए दोनों बल्लेबाज, जो कि छोटे टारगेट इस मैदान पर आसानी से डन नहीं किए जाते, मगर बेहतरीन मुकाबले में लड़ना होगा. एक तो ब्रेक विकेट आएंगे तो ये मैच में ट्विस्ट करने कहानी लेकर आएगा ये मुकाबला, मगर करना होगा गेंदबाजों को आज, क्योंकि हर साल की तरह इस टूर्नामेंट को सजाया है. फिर टॉस गेंदी, गेंद को मोड़ दिया आउटसाइड, जवाबदारी है. अब गेंदें मैदान पर बची है 17 गेंदें हैं. कितेश न्यू बैटर मैदान पर दाखिल हुए हैं. बी अब कल आपने देखा है एक ग्रुप को बेहतरीन अंदाज में बल्लेबाजी गेंदबाजी हुई, मगर आज ये बल्लेबाजों को लड़ना होगा. अच्छी गेंद ड्राइव किया, गेंद कवर रीजन पर जाती हुई डीप पर खिलाड़ी तैनात है, पोजीशन है. एक रन जरूर पूरा किया जाएगा. एक रन के साथ स्कोर में बढ़ती स्कोर जा पहुंचता हुआ 22 रनों पर 16 रनों की और दरकार है. गेंदे आने बाकी है 16. एक बड़ा मुकाबला है दोनों टीमों के द्वारा, क्योंकि जो टीम जीतेगी दूसरे फेरी में अपनी जगह बनाएगी, मगर इसके बाद दूसरे फेरी के मुकाबले की शुरुआत एक लाजवाब अंदाज में हो जाएगी. दोनों टीमों में टॉस हो चुका है. एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्रह हम आप देख रहे हैं. आउटसाइड गेंद को खेल दिया, गेंद डीप पर खिलाड़ी पोजीशन पर है. एक रन जरूर रोकने में नाकाम रह जाएंगे.
इसी रन के साथ स्कोर में बढ़ती, स्कोर 23, 23 रनों पर ज्यादा हुआ। श्री राम कसराज टीम बल्लेबाजी का जलवा भी करती हुई नजर आ रही है। धनंजय, इस मैदान पर अभी भी 15 गेंदें और 15 रनों की दरकार है। मैच दोनों तरफ 50-50 का मुकाबला है। एक दो विकेट फिर से मैच में ट्विस्ट कहानी लेकर आएगा ये मुकाबला। आणि दुसरी गोष्ट, श्रीराम कसरळी संघ सध्याच्या घडीला मैदानावरती यश वैदी प्रॉपरिंग क्रिकेट शॉट, म्हणजे असं नाही की आतापर्यंत त्याने जास्तीत जास्त डॉट बॉल खेळल्यात, प्रॉपरिंग क्रिकेट शॉट खेळल्यात, ज्यामध्ये मोठे पटके खेळल्यात, ज्यामध्ये सिंगल डबलला त्याने रोटेशन केल्यात. आणि क्रिकेटचा खेळच असा आहे, जो सिंगल डबल तुम्ही जर मैदानावरती घ्याल तर वेळोप्रसंगी तुम्ही मोठा पटका देखील खेळू शकतायत. ते दाखवण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला करतायत यश वैद्य आणि क्रितेश. पण आता क्रितेश आहेत, जबाबदारी त्यांच्यावरती आहेत. एका बॉलमध्ये त्याने एक धाव मैदानावरती बनवली गेल्यात, गोलंदाज देखील प्रयत्न करतायत. फुलर लेनचा बॉल आहे क्रितेशसाठी, तिथून मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात, कुठलीही चुकी होणार नाहीत. महत्वाच्या श्रेणी क्रितेशांचा बाद होणं संघासाठी धोकादायक ठरू शकतोय. दुसरा विकेट नंबरच्या दिशेने जातोय. धावफलकावरती असताना धावा 23-23. मैदान पर दाखिल हो रहे हैं। देखिए फुल टॉस गेंद थी, बराबर टाइमिंग नहीं कर पाए वहां पर क्रितेश, और बेहतरीन कैच डीम्स काले का खिलाड़ी के द्वारा एक लाजवाब अंदाज में दूसरा विकेट का पतन होता हुआ। श्रीराम कसाली 11 टीम बल्लेबाजी कर रही है, पहले गेंदबाजी में अपने जलवे बिखरे, मगर बल्लेबाजी का जलवा करना होगा ये मुकाबले को जीतने के लिए। वैभव गेंदबाजी पर है, बेहतरीन गेंद, टप्पा गिरने के बाद थोड़ी सी नीचे रहती हुई और रफ्तार से निकलती हुई सीधी विकेट कीपर के दस्तानों में डॉट बॉल। अब गेंद मैदान पर है, 14 रन आने बाकी है, 15, एक बड़ा मुकाबला आप देख रहे, क्योंकि मैंने कहा ना दबाव बल्लेबाजों पर डालना होगा, गेंदबाजों को एक दो विकेट चपकाने होंगे, एक दो विकेट मिल जाएंगे तो ये मैच आपकी जो है 13 गेंदें और 15 रनों की दरकार है। बेहतरीन शॉट, पॉइंट और खबर के खिलाड़ी को जीती हुई गेंद डीप पर जाती हुई, खिलाड़ी जब तक इनको फील कर पाएंगे 2 रन आसानी से पूरे हो जाएंगे। इस 2 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी होती हुई अब 12 गेंदें हैं, 13 रनों की दरकार है। ओवर नंबर 2 का खेल समाप्त हुआ है। खामा जाइए, आप देखते रहिए इस मैदान पर एचडीएल ट्रॉफी 2024 का थरार। हम ऐसे गए ऐसे है कमांडीज। बारह गेंदे और 13 रनों की दरकार है। लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम है। पहली ओवर में थोड़े से महंगे गेंदबाज जरूर साबित हुए थे, मगर अब प्रसाद गेंदबाजी पर आए। टीम के लिए तीसरा अपने लिए पहला ओवर लेकर 12 गेंदे हैं, म्हणजे येणारे 12 चेंडू 13 धावांची गरज आहे। दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा, दोनों टीमों को हार्दिक हार्दिक बधाई। क्या करना चाहेंगे धनंजय पाटील? अजूनही बॅलन्सिंग मॅच होऊ शकतो, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न नाही तर सर्वोत्तम प्रयत्न करावे लागतील, आणि अशा वेळी प्रसादवरती जबाबदारी दिली. प्रसादचा पहिला बॉल ऑन साइडला खेळायचा होता, बॉल पडल्यानंतर मात्र हलकासा बाहेर राहिला, थोडासा खाली देखील राहिला. विकेट किपर सागर पाटील यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू मात्र विसावला गेला. तिथून आपण पाहू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे बॉल रीड केला, थोडंसं पडल्यानंतर खाली राहिलात. आणि यश वैती पहिल्यांदा चुकले, म्हणजे आतापर्यंत श्रीराम कसराळे संघाला पण खेळताना पाहिलं, पहिल्यांदा कुठेतरी यश यांना बीट करण्यामध्ये प्रसाद यशस्वी झालेले आहेत. आता इथून मैदानावरती 11 बॉलचा खेळ आहेत, 11 बॉलमध्ये 13 धावांची गरज आहे. काही होऊ शकतं, प्रयत्न करावे लागतील. आणखीन एक चांगला बॉल. पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं, आता अगोदरचा बॉल थोडासा खाली ठेवला, आताच्या बॉल थोडीशी उचली दिली, आणि हा ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने गेले. हाताळण्याचा प्रयत्न अनपेक्षित थोडासा बाहून झाला, आणि तिथून सागर पाटील यांच्या हातामध्ये जर विसावला गेला. पहिले 2 चेंडू चांगले टाकले आहेत. या 4 मध्ये आतापर्यंत जर 4 बॉल येणार आहेत, इथून 2 महत्वाचे विकेट जर घेण्यामध्ये यशस्वी होतोय तर शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाऊ शकतो. सही का धनंजय पाटिल। प्रसाद गेंदबाजी है, ये स्ट्राइक पर शॉर्ट गेंदी पुल कर दी है, गेंद हवा में है, खिलाड़ी जा रहे हैं, मगर खिलाड़ी बनकर दर्शक बनकर दीवाने। एचडीएल सिक्सर कमांडीज।
बोलचा फटका यशवंतीच्या बॅटमधून सिक्सर आला आणि सर्वाधिक जास्त खुश कोण आहे माहिती का? तर श्रीराम कसरळी संघाचा जो 12वा आमचा लहान मुलगा आहे तो सुद्धा सर्वाधिक खुश झालाय का सिक्सर मारा आणि त्याने टाळ्यांना देखील गजर केला की इथून पण पहिले 2 चेंडू ज्यावेळी डॉट आले ना त्याच्या चेहऱ्यावरती थोडंसं कुठेतरी स्माईल नव्हती. पण आता स्माईल आलाय, स्माईल मध्ये आहे पुन्हा एकदा तो. इथून येणारे चेंडू आहेत मैदानावरती 9 आणि 9 चेंडूमध्ये विजयासाठी धावा बनवायच्या आहेत अजूनही 7. यश वैती आतापर्यंत एकाकी झुंज देतोय मैदानावरती असं म्हणता येईल, ज्याने 23 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. पुन्हा एकदा आक्रमण केलंय, चेंडूला मात्र पाठवलं जाईल का? तर यश डेफिनेटली चेंडूला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या पार. यश वैती यांच्या बॅटमधून आलेला सिक्सर क्रमांक 4. टीम आहेत पण सुमितने सर्वांना आता खास करून सवय लावलेली आहे त्या पद्धतीने सॉंग लावण्याची, त्यामुळे आता प्रत्येक जण मास्टर माइंड झालाय. सिक्सर आलाय मैदानावरती आणि आता विजयासाठी आपण धावा पाहिला तर इथून एका धावेची गरज आहे आणि श्रीराम कसळीचाच संघ आहेत, त्यामुळे श्रीरामाची जी गीतं आहेत ती सध्या आमच्या डीजेच्या माध्यमातून देखील प्ले केली जात आहेत. 8 चेंडू दखल आहेत, 8 चेंडूमध्ये एका धावेची गरज आहे. विजयाची धाव आहे ती विजयाची धाव झेरबाय या 2 चेंडूवरती किंवा या चेंडूवरती फिनिश करण्याचा प्रयत्न होईल का हे देखील पाहण्यासारखं असणार आहेत. मी साईनाथ कोशिंबे संघाला विनंती करतो आपण डिसिजन कळवायचं. चांगला बॉल टाकलाय, अजून वाट पाहावी लागेल एका धावेसाठी. 7 बॉलचा खेळ आहे, 7 बॉलमध्ये एका धावेची गरज आहे. नेक्स्ट मॅच असेल साईनाथ कोशिंबे आणि त्यांच्या अगेन्स्ट वाघोबा खंदरपाडाचा संघ आपण पाहणार आहोत. थोडंसं खेळताना मात्र ड्राईव्ह करायचं होतं, झेरबाय डबल माइंडिंग मध्ये राहिले आणि डबल माइंड मध्ये चेंडू मात्र निघून गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. सही कहा धनंजय, इस मैदान पर 7 गेंदे 1 रनों की दरकार. यश स्ट्राइक पर है, फुटॉस छीन और स्विफ्ट कर दिया अगेंस्ट कॉलेज पर आसानी से बाद श्रीराम कसराली ने इस मुकाबले को जीत लिया. हार्डक टीम अपने भी इस मैदान पर टूर्नामेंट में अपनी एंट्री ली और इस मैदान पर शोभा बढ़ाई. क्रिकेट का महासंग्राम इस मैदान पर. और धनंजय सही कहा आपने, जब हम वहाँ पर आप देख रहे हैं तो यहाँ पर डीजे ऑपरेटर सुमित एक लाजवाब गीत है और 22 तारीख को पूरा महाराष्ट्र नहीं पूरा मुंबई महाराष्ट्र में एक गूंज उठेगी श्रीराम की. और दोस्तों वहाँ पर 22 तारीख को एक बेहतरीन आगाज में वहाँ पर उस मंदिर का उद्घाटन समारोह पार किया जाएगा. मगर आज इस मैदान पर कौन सी टीम आगे पड़ाव लेगी, थोड़ा इंतजार हमारे तमाम जनता को, तमाम क्रिकेट प्रेमियों को है. चलिए नेक्स्ट मैच साईनाथ टीम आपला निर्णय पूर्ण करावा अशी तुम्हाला विनंती करते. साईनाथ कोशिंबे फिल्डिंग घेतलं असेल तर मैदानावरती दाखल व्हा किंवा बॅटिंग घेतलं तर आपण लगेच कळवायचं, कारण की वाघोबा खंदरपाडा संघ तिथून वाट पाहतोय आणि दोन्ही संघांना विनंती आहेत